ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून. तर आता इथे अर्जुन आणि सायली अस्मिताच्या खोलीमध्ये आलेले असतात. तर आता इथे सायली म्हणते, अस्मिता ताई उठा, असं म्हणून ती जागी करत असते अस्मिताला. अस्मिता उठ ना, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सचिनला पकडायला असतो अर्जुन. तर आता अस्मिता उठते, सावकाश सावकाश असं म्हणते आता इथे सायली. तर आता अस्मिता म्हणते, अर्जुन अरे असं का धरलाय सचिनला, तू सोड. अस्मिता ताई आहो, असं म्हणते आता इथे सायली. तू सोड त्याला आधी, असं म्हणते आता इथे अस्मिता. त्याला सोड आधी, असं म्हणते आता इथे अस्मिता. काय चाललंय सगळं, असं म्हणते अस्मिता. तुझ्या नवऱ्याचा खरं रूप तुला दाखवायला आलोय, असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी आणि सायली गेट बाहेर उभे होतो, तर तुझा नवरा. तर आता सगळं ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षकांनी. फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय कसं तो भेटलेला असतो त्या मुलीला आणि कसं मिठी मारून थांबलेला असतो. हे सगळा प्रकार आता अर्जुन सांगतो, मात्र ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक. आणि कसं ती पळून गेलेली असते आणि कसं काठी फेकून तिला मारलेलं असतं अर्जुन, आणि ती पडलेली असते आणि सायली तिला पकडायला गेलेली असते. मात्र ती मुलगी कसं सायलीवरती शॉल वापस टाकून गेलेली असते. सगळा प्रकार तो घडलेला सांगतो बघा प्रेक्षक अस्मिताला. तर आता इथे अस्मिता बघते सचिनकडे. तुला सांगत होतो की हा माणूस कधी सुधारणार नाही, असं म्हणतो इथे अर्जुन. तरी सुद्धा तू या माणसाला इथे घेऊन आलीस, असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सचिन म्हणतो, तुझी शपथ घेऊन सांगतो, मी खालीच्या व्यक्तीला भेटलो, ती मुलगी नव्हती, माझ्याकडून लोनचे पैसे घ्यायला आलेला होता माणूस, असं म्हणतो इथे सचिन. तुला माहिती आहे ना माझ्या लोन बद्दल, तुला सांगितलं ना सगळं, असं म्हणतो. काय बोलू नकोस आता, असं म्हणतो इथे अर्जुन. हो अर्जुन, मला माहिती आहे सचिनने पैसे उधार घेतले होते, हे माहिती आहे मला, असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि तो माणूस त्याला त्रास देतो हेही माहिती आहे मला, असं म्हणते आता इथे अस्मिता. पण ह्या सगळ्यामध्ये त्याला सपोर्ट करायचं सोडून तुम्ही त्याच्यावर संशय कसला घेताय, असं म्हणते आता इथे अस्मिता. अस्मिता ताई आहो, अजूनही तुमचा यांच्यावर विश्वास आहे, असं म्हणते आता इथे सायली. हो असं म्हणते आता इथे अस्मिता, कारण तुम्ही गढूळ नजरेने बघताय ना, म्हणून सगळं चुकीचं दिसतंय तुम्हाला, असं म्हणते आता इथे अस्मिता. परत परत मला वाद घालायचा नाहीये, आय एम रिअली सॉरी, असं म्हणते आता इथे अस्मिता. तो पैसे मागणारा माणूस सुभेदारांच्या दारात आला, असं म्हणते आता इथे अस्मिता. पण इथून पुढे जे काय घडणार आहे ते मी आणि सचिन बघून घेऊ, असं म्हणते आता इथे अस्मिता. तुम्ही मध्ये पडू नका प्लीज, असं म्हणते आता इथे अस्मिता. अस्मिता ताई तुम्ही खूप मोठी चूक करताय, असं म्हणते सायली. तर खरंच चूक असेल ना तर त्याची शिक्षा मी भोगेन, असं म्हणते आता इथे अस्मिता. शिक्षा तुला एकटीला भोगायला लागणार नाही अस्मिताई, तुझ्या मुलालाही भोगावी लागणार आहे, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुला आता काहीच कळणार नाही, असं म्हणतो इथे अर्जुन, कारण तुझ्या डोळ्यावर तुझ्या नवऱ्याच्या प्रेमाची पट्टी बांधली गेली आहे, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अस्मिता त्याचा हात पकडते सचिनचा. चल सायली, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन आणि सायली दोघे बाहेर जातात बघा प्रेक्षक. हो तर आता इथे अस्मिता मात्र सचिनला हक करते. तर आता इथे अर्जुन सायली आपल्या खोलीमध्ये येतात. किती खोटं बोलतोय असं म्हणतो इथे अर्जुन. एक नंबरचा नाटकी माणूस आहे, असं म्हणतो अर्जुन. तुम्ही अगदी शांत व्हा बघू, असं म्हणते सायली. आता मी काही ऐकणार नाही, उद्या त्याला घराबाहेर काढणार आहे मी, असं म्हणतो अर्जुन. तुम्ही शांत व्हा, असं म्हणते सायली. शांत व्हायला चालू मी इथे, असं म्हणतो तो. मला कळतंय तो माणूस आतल्या गाठीचा आहे, पण ह्यावर अस्मिता समोर कसं आम्ही सिद्ध करून दाखवणार की त्याची चूक आहे म्हणून, असं म्हणते आता इथे सायली. कसं सांगणार की त्याला मुलगी भेटायला आली होती म्हणून, असं म्हणते सायली. ते मान्य करणार आहेत का ते, आणि मुळात अस्मिता हे ऐकून घेणार आहेत का, असं म्हणते सायली. ते आता गेटच्या आत उभे असते ना, तर सगळं सीसीटीव्ही कॅमेरात रेकॉर्ड झालं असतं, असं म्हणतो आता इथे अर्जुन. हो ना, असं म्हणते सायली. नेमकं ते दोघे गेटच्या बाहेर उभे होते आणि ह्यात पण भाऊजी तेच म्हणणार की ह्यांना भेटायला आलेला माणूस पैसे वसूल करण्यासाठी आला होता, असं म्हणते सायली. तो मुलगा होता, मुलगी नाही, असं म्हणते आता इथे सायली. तोच म्हणणार तसं पॉसिबलच नाही, असं म्हणतो अर्जुन. तो माणूस जर पैसे वसूल करण्यासाठी आला असता ना तर तो आमच्या घरातून पळून गेला नसता, उलट आमच्याकडे आला असता पैसे मागण्यासाठी, असं म्हणतो आता इथे अर्जुन. मुळात मी त्या व्यक्तीच्या एवढ्या जवळ होते की अंधार असूनही मला माहित झालं होतं की ती मुलगी आहे म्हणून, असं म्हणते सायली. पण या अस्मिता ताईंना कसं सांगायचं, असं म्हणते आता इथे सायली. ह्या माणसाला लवकरात लवकर अस्मिताईपासून दूर करायला हवं, असं म्हणतो इथे अर्जुन. पण कसं तेच कळत नाही, असं म्हणतो इथे अर्जुन. आणि तुम्ही सगळे म्हणता की अस्मिताला ह्या अवस्थेत त्रास द्यायचा नाही, पण मलाही असंच वाटतं की तिला कोणताही त्रास होऊ नये, असं म्हणतो इथे अर्जुन. आणि त्यामुळे माझा जीव तुटतो, असं म्हणतो अर्जुन. हो ना, म्हणूनच आता जे काही घडलंय ते उद्या कुणाला सांगू नका, असं म्हणते आता इथे सायली. सांगून उपयोग काय, असं म्हणतो इथे अर्जुन. अस्मिताई कुणाचा काहीच ऐकणार नाही, असं म्हणतो अर्जुन, आणि जाऊन झोपतो तो. तर आता इथे सायली ते बघा प्रेक्षक हो तुम्ही आहो, असं म्हणते आता सायली. तुम्ही शांत झोपा बघू, असं म्हणते आता इथे सायली. आणि माझी खात्री आहे की ह्यातूनही आपल्याला मार्ग नक्की सापडेल, असं म्हणते आता इथे सायली. तर आता ती सांत्वना करते अर्जुनची. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले. तर आता इथे अर्जुन आणि सायली दोघे झोपलेले असतात. तर आता इथे कॉल येतो त्याला. तर आता इथे बघा प्रेक्षक कॉल घेतो अर्जुन. हॅलो, असं म्हणतो अर्जुन. मी ऑफिसमधून शिर्के बोलतोय, बोला, असं म्हणतो तो. मी तुम्हाला हॅपी होली विश करायला कॉल केला होता, असं म्हणतो इथे अर्जुन. आज होळी आहे, असं म्हणतो इथे अर्जुन. हो सर, असं म्हणतो तो. बरं, तुम्हाला पण हॅपी होळी, थँक्यू, बाय, असं म्हणतो अर्जुन. तर सायली उठते बघा प्रेक्षक हो. बापरे, असं म्हणते आता इथे सायली. 7 वाजले, नेमका आजच मला जास्त झोप लागायची होती, असं म्हणते आता इथे सायली. काय झालं, ब्लँकेट घडी घालण्याची कॉम्पिटिशन आहे का, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुम्ही काय बोलूच नका, तुमच्यामुळे वेळ झालाय असं म्हणते सायली. माझ्यामुळेच म्हणतो अर्जुन. मी काय केलं, असं म्हणतो इथे अर्जुन. रात्री मला गार्डन मध्ये कोण घेऊन गेलं होतं, असं म्हणतो अर्जुन. मान्य आहे, मी घेऊन गेले होते, पण मी सांगितलं होतं तुम्हाला गजर लावा. रात्री उशीर झाला की माझे डोळे उघडत नाही तो, असं म्हणते सायली. सणाच्या दिवशी एकतर मला उशीर होणार आहे खाली जायला, असं म्हणते सायली. गेली, असं म्हणतो इथे अर्जुन. बायकांचं बरं असतं, काय केलं की नवऱ्यावर ब्लेम टाकायचं.
झोपतो आता 5 मिनिट असं म्हणतो अर्जुन. झोपू नका आता, आवराला घ्या पहिले असं म्हणून ओरडते आता इथे सायली. होळीच्या दिवशी नाही तर तुमच्याच नावाने बोंबा मारायला लागतील असं म्हणते आता सायली. तर आता गुड मॉर्निंग करत बघा प्रेक्षक प्रताप आणि कल्पना येतात. तर आता इथे डायनिंग टेबल वरती चैतन्य, पूर्णाजी वगैरे सगळे असतात बघा प्रेक्षक. चैतन्य तू सकाळी सकाळी असं म्हणतो होता प्रताप. अहो तुम्हाला सांगतो आज मला जाग कशी नाही आली असं म्हणतो चैतन्य. पुरणपोळीच्या सुवासाने असं म्हणतो चैतन्य. आपल्या घरी तर पुरणपोळी मिळणार नाही, मग कुठे मिळेल? सुभेदारांच्या घरी असं म्हणतो चैतन्य. लगेच गेर टाकला, मस्त वळला आणि आलो इथे असं म्हणतो चैतन्य. उत्तम केलास, पण काय रे चैतन्य, ह्या घरातला कुठलाही स्टंट तुझ्याशिवाय साजरा झालाय का असं म्हणतो चैतन्याला प्रताप. तर आता इथे कल्पना म्हणते पुरणपोळीची तर सगळी तयारी झाली असं म्हणते कल्पना. म्हणजे सायलीने पहाटे उठून हे सगळं केलेलं दिसते असं म्हणते आता इथे कल्पना. मला वाटतं सर म्हटलं की सायलीला रात्री झोपच लागत नसावी असं म्हणते आता इथे पूर्णाची. कधी एकदा उठते आणि घोडादोडाचं बनवते असं होत असेल तिला असं म्हणते आता पूर्णाची. हो ना असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे प्रतिमा आणि रविराज येतात. तर आता इथे प्रतिमा म्हणते कल्पना खूप कामं पडली असतील ना असं म्हणते ती. मी स्वयंपाक करते, तू बाकीचं सगळं बघ हा असं म्हणते प्रतिमा. अहो वहिनी असं म्हणते सुमन. मी कल्पना वहिनीना तेच म्हणते, स्वयंपाक मी करते पण ऐकतच नाही असं म्हणते कल्पना. सुमन प्रतिमा असं म्हणते आता इथे कल्पना. तुम्ही सगळे मस्त गप्पा मारत बसा. तर आता इथे प्रतिमाला चक्कर येते तेवढाच बघा प्रेक्षक. सायलीने सगळी तयारी करून ठेवलेली आहे असं म्हणते आता इथे कल्पना. आणि जे थोडंफार राहिलं असेल ना ते मी आणि विमल मिळून करू ना असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे प्रतिमाला चक्कर यायचं दाखवलं बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रतिमा पाणी घ्यायचा प्रयत्न करते. तर आता तिला पाणी घ्यायचं बघते कल्पना. तर आता इथे सगळ्यांचं लक्ष जातं प्रतिमाकडे बघा प्रेक्षक. तर तिला त्रास होत असतो. गेले काही दिवस मला इतकं धमाला का होते असं म्हणते आता इथे प्रतिमा. श्वास घेणं जड जातंय मला असं म्हणते प्रतिमा. पूर्णाजी आई मला माफ करा, मला उशीर झाला यायला असं म्हणते सायली. आणि गजरच लावला नव्हता काल रात्री असं म्हणते सायली. मी उठलेच नाही आज असं म्हणते आता इथे सायली. म्हणजे असं म्हणते प्रतिमा आणि पूर्णाची. म्हणजे सकाळपासून तू आता खाली असतेस असं म्हणते पूर्णाची. हो असं म्हणतो आता इथे अर्जुन. हो पूर्णाची असं म्हणते आता इथे सायली. अगं असं म्हणते आता इथे पूर्णाची. अगं असं म्हणते कल्पना. मग हे पूर्णाची सगळी तयारी कुणी केली असं म्हणते आता इथे कल्पना. हो आणि बाहेर दारात सडा रांगोळी घातली आहे. मला वाटलं सायलीने घातली असेल असं म्हणतात आता इथे रविराज. नाही हो, मी तर कामाला अजून सुरुवातच केली नाही असं म्हणते आता इथे सायली. हा कदाचित विमलताईने केलं असेल सगळं असं म्हणते सायली. सायली ताई मागच्या दोन्ही खोल्या साफ करून झाल्यात, पूर्णाची तयारी करायची आहे ना, चला कामाला लागू असं म्हणते विमल. म्हणजे विमलने सुद्धा काय केलं नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. मग कुणी केलं असं म्हणतो आता इथे अर्जुन. कमाल आहे असं म्हणतो प्रताप. स्वयंपाकाची तयारी झाली आहे, बाहेर सडा रांगोळी काढून झाली आहे आणि आतलं सायलीने काही केलेलं नाही आणि नाही विमलने. मग केलं कुणी असं म्हणतो आता इथे प्रताप. तन्वी असं म्हणतो आता इथे अश्विन. तन्वी असं म्हणतो तो. तुम्ही तन्वीला बघितलात का असं म्हणतो अश्विन. मी सकाळी उठलो तेव्हा ती रूम मध्ये सुद्धा नव्हती असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया आरतीची थाळी घेऊन येते. अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया. मी इथे असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता सगळ्यांना धक्का बसतो तिचा नवीन अवतार बघून बघा प्रेक्षक. तर आता अश्विन म्हणतो तन्वी अगं कुठे होतीस तू? अरे मी ऋषीची पूजा करत होते असं म्हणते आता इथे प्रिया. आणि सायली एक दिवस तुला उठायला उशीर झाला तर काहीच हरकत नाही असं म्हणते आता इथे प्रिया. मी पूर्णाची तयारी केली आहे आणि हो मी चढाई घातला आणि रांगोळी काढली असं म्हणते आता इथे प्रिया. तर सगळ्यांना धक्काच बसतोय सगळं ऐकून बघा प्रेक्षक. म्हणजे आज सूर्य नक्की पश्चिमला उगवलाय असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता चेतन हसतो. नाही मम्मा असं म्हणतात इथे अश्विन. सूर्य आज पूर्वेलाच उगवलाय असं म्हणतात इथे अश्विन. तन्वी नेहमी तुमच्यासाठी महिन्यापासून करायचा प्रयत्न करत असते पण तुम्हाला ते दिसत नाही असं म्हणतात इथे अश्विन. तिचं कौतुक करायचं नसलं ना तर नका करू, पण ऍटलिस्ट थट्टा तरी नका करू असं म्हणतात इथे अश्विन. अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया. अश्विन असू दे, अरे खूप मोठ्या चुका केल्यात, आता त्यांचं प्रेम मिळवायला थोडा वेळ तर लागणार ना असं म्हणते आता इथे प्रिया. पूर्णाची असं म्हणते आता इथे प्रिया. आई बाबा मी खरंच मनापासून सांगते ही होळी मला तुमच्यासोबत साजरी करायची असं म्हणते प्रिया. पूर्णाची नैवेद्यासाठी पुरणपोळी मी करू का असं म्हणते आता प्रिया. त्याची गरज नाही असं म्हणते आता इथे पूर्णाची. पुरणपोळ्या सायलीच करेल असं म्हणते आता इथे पूर्णाची. पूर्णाची प्लीज असं म्हणतो आता इथे अश्विन. अगं तन्वीला एक संधी नको का मिळाला असं म्हणते आता इथे अश्विन. हे बघ तिच्या चुका मला जेव्हा दिसला तेव्हा मी सुद्धा तिच्यावर चिडलो होतो, पण आता ईश्वर तेच ना करू शकत मी. तिचे एफर्ट्स तुम्हाला कोणाला दिसत नाहीत का असं म्हणतो आता इथे अश्विन. खरंच प्रयत्न आहेत की नावात खोटेपणा असं म्हणतो आता इथे रविराज. हे थोड्याच दिवसात कळेल असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे सायली म्हणते रविराज काका प्रियाला करू द्या आजचा नैवेद्य. असंही नैवेद्य बनवायला कोणाला नाही म्हणू नये, कारण आजच तीच बनवू देत नैवेद्य असं म्हणते आता इथे सायली. ठीक आहे असं म्हणते आता इथे पूर्णाची. पण नैवेद्याला साजेशी पुरणपोळी तन्वी बनवू शकेल यावर माझा विश्वास नाही असं म्हणते आता इथे पूर्णाची. त्यामुळे पुरणपोळ्या तूही बनव असं म्हणते आता इथे पूर्णाची. आणि तिला जायचं असेल तर स्वयंपाकघरात जाऊ देते असं म्हणते आता इथे पूर्णाची. जा असं म्हणते पूर्णाची. जा कामाला लाग असं म्हणते ते. तर आता इथे खुश होते बघा प्रेक्षक प्रिया. तर आता प्रिया आत येते. तर आता इथे अर्जुन आणि सायली बाजूला येतात. तिला काय झालं असं म्हणतो अर्जुन. नागराजला शिक्षा झाली त्यानंतर ही जरा जास्त चांगलं वागत नाही असं म्हणतो इथे अर्जुन. असं म्हणते आता इथे सायली. नागराजने घातलेल्या कोड्याचं उत्तर प्रियाच आहे ह्याची आणखीन ही खूण असं म्हणते सायली. आपलं बिंग फुटू नये म्हणून चांगलं वागते ती असं म्हणते आता इथे सायली.
एक्झॅक्टली असं म्हणतो इथे अर्जुन. चला असं म्हणतो इथे आहे सायली. तर आता इथे सायली जाते बघा प्रेक्षक पोळ्या बनवण्यासाठी. वहिनी अस्मिता कुठे आहे असं म्हणते आता इथे सुमन. अगं ती बहुतेक अजून उठलेलीच नाही असं म्हणते आता इथे कल्पना. काय अगं सण आहे आज असं म्हणतो प्रताप. आजच्या दिवशी इतका उशीर उठून कसं चाललेलं असं म्हणतो तू जा उठवतील असं म्हणतो इथे प्रताप. मला ना तिच्या खोलीत जावंसंच नाही वाटत असं म्हणते आता इथे कल्पना. का असं म्हणतो प्रताप. कारण तो आहे ना तिथे असं म्हणते आता इथे कल्पना. ते पण यायचं असं म्हणतो इथे प्रताप. बरं ठीक आहे चल मी येतो तुझ्याबरोबर. चल चल असं म्हणतो इथे प्रताप. तर आता प्रताप आणि कल्पना जातात बघा प्रेक्षक अस्मिताच्या खोलीकडे. अस्मी असं म्हणतो आता इथे सचिन अस्मिताला. अस्मी उठ उठ असं म्हणतो आता इथे सचिन. ती उठत का नाही असं म्हणतो आता इथे सचिन. अस्मिता अस्मिता असं म्हणतो आता इथे कल्पना. चल नाश्ता करायला चल बाळा असं म्हणते आता इथे कल्पना. मम्मा ही उठत नाही आहे बघा ना असं म्हणतो आता इथे सचिन. कल्पना असं म्हणतो आता इथे प्रताप. अगं काल रात्री बोलली होती ना ही असं म्हणतो प्रताप. थांबा उठवते तिला असं म्हणते कल्पना. अस्मिता अस्मिता असं करते आता इथे कल्पना. तर आता एवढा उठ अस्मिता असं म्हणते आता इथे कल्पना. तर बघा प्रेक्षक आता इथे रात्री जायफळाची पावडर दिलेली असते ना सचिनने अस्मिताला, त्यामुळे तिला काहीतरी इफेक्ट झालेला असतं बघा प्रेक्षक अस्मिता असं म्हणते कल्पना. अगोदर बरं वाटत नाही आहे का. ग्लानी येते का तुला असं म्हणते कल्पना. घे बाळा असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता मम्मा झोपू दे का असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे सचिनला सांत्वना होते. अरे असं काय करतेस आज होळी आहे इतक्या उशिरा आपण झोपून कसं चालेल. चल चल उठ बाळा उठ असं म्हणते आता इथे कल्पना. उठा उठा चला असं म्हणते ती. मम्मा मला ना गाढ झोप लागली होते ग असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि आता झोप झाल्यासारखी वाटतच नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. डॉक्टरनी तुझी औषधं बदलली होती का. कदाचित त्याच्यामुळे झोप येत असेल ना असं म्हणतो आता इथे प्रताप. नाही डॅड रात्रीची कोणती औषधच घेत नाही मी. मला काल रात्री सचिननी दूध प्यायला दिलं होतं तेवढं प्यायल्यानंतर झोपलेच होते असं म्हणतो आता इथे अस्मिता. तर आता इथे कल्पना आणि प्रताप बघतात बघा प्रेक्षक सचिनकडे. अस्मिता असं म्हणतात इथे प्रताप. तुझ्या नवऱ्याला सांग त्याला काही करायची गरज नाहीये. तुझे आई बाबा जिवंत आहेत अजून असं म्हणतात इथे प्रताप. चल उठ असं म्हणतात इथे प्रताप. चल उठ उठ ये असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता सावकाश सावकाश असं म्हणते कल्पना आणि आता उठून बसवते ती अस्मिताला. तर आता विमलताई मी नाश्त्याला करून घेते तोपर्यंत तुम्ही स्वयंपाकाची तयारी करा असं म्हणते आता इथे सायली. अजून काय लागेल असं म्हणते कल्पना आणि लिस्ट बनवत असतात त्या. उद्या धुळवड्या तर रंग पण चालेल आणि 6 नारळ असं म्हणते आता इथे पूर्ण आजी. तर आता लिस्ट बनवत असते बघा प्रेक्षक सुमन. झेंडूचे हार पण लागतील असं म्हणते ती. तर सगळे बसलेले असतात आणि स्वयंपाक पण करत असतात. तर आता प्रिया येते. सायली असं म्हणते प्रिया मी काय म्हणत होते तुझं गॅस कटचं काम झालं असेल तर मी पुरणपोळ्या करून घेऊ का असं म्हणते आता इथे प्रिया. अगं आधी सगळा स्वयंपाक होऊ दे मग शेवटी पुरणपोळ्या करू असं म्हणते आता इथे सायली. बरं काही हरकत नाही असं म्हणते प्रिया. तू म्हणशील तसं असं म्हणते आता इथे ती. म्हणजे काम संपायला बराच वेळ लागणार. नागोबाची केस घ्यायला तयार झालेल्या त्या वकिलाला परत कॉल करून भेटते असं म्हणते ती. काय सांगून बाहेर पडू असं म्हणते आता इथे तन्वी. म्हणजेच प्रिया. ह्या लोकांना काही शंका आली ना तर मी ह्यांना घोळ्यात गेलेली मेहनत सगळी वाया जाईल असं म्हणते आता इथे प्रिया. तन्वीला खरंच काय झालंय ही इतकं मनापासून काम करायला तयार कशी काय झाली असं म्हणते पूर्णाची. हिचा खोटेपणा उघडा पडेल असं काहीतरी कारण असेल असं म्हणते आता इथे पूर्णाची. बहिणी यादी तयार असं म्हणते आता इथे सुमना. हो हे बघा सामानाची यादी केली आहे. थोडं मार्केटमध्ये सामान घेऊन या असं म्हणते आता इथे कल्पना. हो हो असं म्हणतो आता इथे प्रताप. हा रविराज तू पण चल ना माझ्यासोबत असं म्हणतो आता प्रताप. अहो काहीतरीच काय तुम्ही मार्केटमध्ये भाऊजींना कुठे नेताय असं म्हणते तिथे कल्पना. अगं मग असं म्हणतो प्रताप. नाही नाही बहिणी अहो मी आनंदाने जाईन असं म्हणतो रविराज. बऱ्याच दिवसांनी बाजारला जायची संधी मिळते असं म्हणतो इथे रविराज. तर आता प्रिया हे सगळं बघत असते. तर आता इथे प्रिया जाते तिथे आणि म्हणते बाबा बाबा मी काय म्हणत होते तुम्ही कशाला एवढ्या उन्हाचं जाताय मला सांगा ना मी घेऊन येते असं म्हणते आता इथे प्रिया. त्या असं म्हणते ती. नाही त्यांना जाऊ दे बाहेर तुझ्यासाठी माझ्याकडे एक खास काम आहे असं म्हणते आता इथे पूर्णाजी. हो असं म्हणते आता इथे प्रिया. कुठलं काम. आज होळीमध्ये शास्त्र म्हणून 5 तरी शेणाच्या गोऱ्या लावाव्या लागतील असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तो बाहेरचा शेण घेऊन ये आणि गोऱ्या थापून घे असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तर आता इथे सगळं हसायला लागतात बघा प्रेक्षक तर आता प्रियाचे चेहऱ्यावरचे रंग सोडतात आणि जिथे होलिका दहन करायचं आहे ना ती जागा नीट साफ करून घे असं म्हणते आता इथे पूर्णाजी. आणि यात कोणाचीही मदत घ्यायची नाही असं म्हणते पूर्णाजी. नाहीतर सगळं काम विमलवर टाकशील आणि स्वतः केलं म्हणून सांगशील असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता इथे सगळे हसायला लागतात खूप. तर आता प्रिया आपल्या धुंदीत असते तर सायली म्हणते शेणाच्या घोऱ्या करायला जमेल ना तुला असं म्हणते आता इथे सायली. शेण आणायच्या नादाला लागून मला त्या वकिलाला भेटायला येईल पण आता त्या वकिलाला भेटण्यासाठी शेण घेऊन यावं लागेल त्याचं काय असं म्हणते प्रिया. ई असं म्हणते आता इथे प्रिया. शेराकडे बघायची असं म्हणतो आता इथे रविराज. शेण धरायचं सोडा बघणारही नाही तिच्याकडे असं म्हणतो रविराज. तर आता सगळे हसतात. नाही बाबा असं म्हणते आता इथे प्रिया. पूर्णाजीने सांगितलेलं सगळं काम मी करायला तयार आहे असं म्हणते आता प्रिया. छान छान असं म्हणते आता इथे पूर्णाजी. मग तू आता शेण आणायला जा असं म्हणते आता इथे पूर्णाजी. आणि तन्वी ते असं म्हणते विमल शेण आणायला गोठ्यात जावं लागतं माहिती आहे ना असं म्हणते आता इथे विमल. हो असं म्हणते कल्पना. त्याकरता तुझा गोठ्यात नाही तर म्हणशील पाण्याला की 5 किलो शेण द्या म्हणून असं म्हणते आता कल्पना आणि सगळे हसतात. तर आता इथे सगळ्यांना खूप हसायला येतं. तर आता इथे पुरण करते बघा प्रेक्षक सायली. आई मी अण्णा आणि चैतन्य भाऊजींना नाश्ता देऊन आलेच असं म्हणते आता इथे सायली.
तर आता इथे अर्जुन आणि चेतन बसलेले असतात अर्जुनच्या खोलीमध्ये. ह्या केसमध्ये ना आरोपी अंशुमनच आहे. त्याने खूप क्लेवरली तिच्या स्टाफ मधल्या एका माणसाला अडकवून जेलमध्ये पाठवलं आणि स्वतः बाहेर फिरतोय. या सोनटक्केच्या विरोधात फिरावे शोधावे लागतील आणि लवकरात लवकर त्याला जेल मध्ये पाठवायचं असं म्हणतो अर्जुन. काय झालं असं म्हणतो आता इथे अर्जुन. अशी उत्तर काय देतोयस तू? ठीक आहेस ना तू असं म्हणतो तो. अजून एक गुन्हेगार जेलच्या बाहेर फिरते असं नाही का वाटत तुला अर्जुन असं म्हणतो चैतन्य. तर काय असं म्हणतो अर्जुन. तर आता चैतन्य म्हणतो मी काय बोलतोय कळतंय का असं म्हणतो तो. साक्षीबद्दल बोलतोय मी असं म्हणतो आता इथे चैतन्य. तू इन्स्पेक्टर सावंतला फोन केला होतास नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि मी त्यांच्याशी डिरेक्टली बोलणार पण नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी इन्स्पेक्टर सावंतापर्यंत एक टिप पोहोचवेल की साक्षी जिवंत आहे आणि पनवेलमध्ये आहे आणि त्यासाठी आपल्या हाती पुरावे लागायला हवे. आपल्यापैकी कोणीतरी साक्षीला एकदा बघायला हवं असं म्हणतो आता इथे अर्जुन. एक मिनिट असं म्हणतो चैतन्य. अजून काय पुरावा हवे तुला असं म्हणतो आता इथे चैतन्य. अरे तू साक्षीला बघितलं तू स्वतः काढलेले फोटोज आहेत तुझ्याकडे असं म्हणतो चैतन्य. आय नो असं म्हणतो आता इथे अर्जुन. आय नो पण लास्ट हिअरिंग मध्ये काय झालं तुला माहितीये ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. व्हिडिओ सुद्धा कोर्टाने मान्य केला नाही. मग आता कोर्ट हेही म्हणू शकतं की साक्षीचे फोटोज आहेत ते एआयने बनवले असं म्हणतो इथे अर्जुन. सो आपल्याला स्ट्रॉंग पुरावे लागणारच आहेत. बाकी काय होऊ शकत नाही असं म्हणतो इथे अर्जुन. आणि तो विचार करत बसलेला असतो. शोधाला कुठून सुरुवात करायची नाही हेच कळत नाही असं म्हणतो इथे अर्जुन. साक्षी कुठे राहते कळायला हवं असं म्हणतो इथे चैतन्य. अर्जुन जर साक्षी जिवंत आहे तर महिपत तिला तिच्यापासून फार लांब जाऊ देणार नाही असं म्हणतो चैतन्य. मग कदाचित जर ती महिपतच्या घराच्या जवळ राहत असेल तर असं म्हणतो तो. नाही असं म्हणतो इथे अर्जुन. आय डोंट थिंक सो असं म्हणतो तो. आता उभारतो तो. महिपत सारखा माणूस अशी रिस्क कधीच घेणार नाही असं म्हणतो इथे अर्जुन. हो पण महिपत साक्षीपासून जास्त वेळ लांब राहू शकत नाही. आय एम व्हेरी शुअर साक्षी नक्की महिपतला भेटायला येतच राहणार. आपण एक काम करू महिपतच्या घराजवळ जाऊ आणि आसपास लोकांना विचारू की त्यांनी साक्षीला कधी पाहिलं का असं म्हणतो इथे अर्जुन. चालेल आजची सगळी कामं आटपली ना तर जाऊ संध्याकाळी असं म्हणतो चैतन्य. आज लवकरात लवकर आपण जाऊ असं म्हणतो इथे अर्जुन. मला गिल्टी फील होतोय. तर आता इथे सायली म्हणते कशाबद्दल इतका अपराधी वाटते तुम्हाला असं म्हणते आता इथे सायली. कुठल्या केस बद्दल बोलताय तुम्ही? अगं ते आताच सांगत होतो की माझ्यामुळे तुला उठायला उशीर झाला ना आज. तेच असं म्हणतो आता इथे चैतन्य. तेच बोलत होता की केस बद्दल नव्हतं असं म्हणतो तो. ते जाऊ द्यावं आता असं म्हणते सायली. नाश्ता करून घ्या असं म्हणते आता इथे सायली. तर आता ती नाश्ता देते चैतन्य आणि अर्जुनला बघा प्रेक्षक हो. तर जाते असं म्हणते ती. तू कुठे चाललेस असं म्हणतो इथे अर्जुन. खाली खूप कामं पडलेत मला असं म्हणतो आता इथे सायली. ठीक आहे काम संपव आमचं जरा काम आहे बाहेर जाऊन येतो आम्ही असं म्हणतो अर्जुन. असं नाही हे लक्षात असू दे असं म्हणते आता इथे सायली. लक्षात आहे डोंट वरी असं म्हणतो आता इथे अर्जुन. बरं असं म्हणते सायली निघून जाते तिथून ती. उफ असं म्हणतो आता इथे अर्जुन. खा पटपट आपण लवकर निघूया असं म्हणतो तो. आपल्याला महिपाच्या घराजवळ साक्षीचा काहीतरी क्लू मिळेल असं म्हणतो इथे अर्जुन. ऐक कसं म्हणतो आता इथे सचिन. मला थोडा वेळ दे मी सगळी कामं रॅपअप करतो आणि तुला भेटायला येतो असं म्हणतो आता इथे सचिन. मग नक्की येशील असं म्हणते आता इथे साक्षी. बघा प्रेक्षक हो. सॅम तुला माहितीये का मला किती उत्सुकता झाली तुला भेटायला असं म्हणतो आता इथे सचिन. कधी एकदा तुझा चेहरा बघतो असं झालंय मला असं म्हणतो सचिन. थोडा वेळ दे मी येतो परत असं म्हणतो तो. ऐक मी एक लोकेशन पाठवते तुला तिथे असं म्हणते आता इथे साक्षी. हो बाय असं म्हणतो आता इथे सचिन. लवकर आहे असं म्हणते आता इथे साक्षी. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे लोकेशन पाठवते ती सचिनला. तर आता इथे सचिन खूप खुश होतो. पण आता मी बाहेर कसा पडू असं म्हणतो सचिन. अस्मी 1000 प्रश्न विचारेल. सचिन असं म्हणत आता इथे अस्मिता येते. तर आता ती नाश्ता घेऊन आलेली असते. थँक्स असं म्हणतो आता इथे सचिन. आज पण नाश्ता मी रूम मध्येच आणला असं म्हणते अस्मिता. पण मला हे अजिबात आवडत नाही आहे. हा अगं काय आवडत नाही आहे असं म्हणतो सचिन. हेच तू स्वतःला रूम मध्ये कोंडून घेतोस. साधा पाण्याचा ग्लास आणायचा असेल ना तरी रूमच्या बाहेर पडत नाहीस म्हणते आता इथे अस्मिता. आपण कुठेच फिरायला जात नाही आज तर होळी आहे. आज तरी बाहेर ये ना असं म्हणते आता इथे अस्मिता. बघू ना असं म्हणतो आता इथे सचिन. बघू प्लीज सचिन असं म्हणते आता इथे अस्मिता. या सगळ्या वातावरणामुळे मला अजिबात पॉझिटिव्ह वाटत नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि ह्या सगळ्याचा बाळावर काय परिणाम होत असेल कोणास ठाऊक असं म्हणते आता इथे अस्मिता. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अस्मिता जाऊन बसते कॉटवरती. तर आता इथे सचिन पण बसतो तिथे. तर आता तो नाश्ता आपला बाजूला ठेवतो आणि बसतो. अस्मी तुला होळी साजरी करायची आहे ना मग मी नाही कसं म्हणेन आपण जाऊया बाहेर असं म्हणतो आता इथे सचिन आणि सगळ्यांबरोबर होळी सेलिब्रेट करूया. घरचे मला काही बोलू देत मला चालेल कारण माझ्यासाठी तुझा आनंद खूप महत्वाचा आहे असं म्हणतो आता इथे सचिन. थँक्स सचिन असं म्हणतो अस्मिता. मला माहिती आहे घरच्यांचा राग हळूहळू नक्की कमी होणार असं म्हणते आता इथे अस्मिता. पण तू त्यांच्यामध्ये मिसळलाच नाहीस तर त्यांना कसं कळणार की तू बदललायस असं म्हणते आता इथे अस्मिता. कुठे बदललोय असं म्हणतो सचिन. म्हणजे बघ ना मी कुठे बदललोय मी तोच आहे आधीचा मूर्ख सचिन असं म्हणतो इथे सचिन. तुझा म्हणजे होळी आहे आणि तरी मी तुझ्यासाठी एक नवीन साधा ड्रेस पण घेतला नाही असं म्हणतो इथे सचिन. काय यार अरे इट्स ओके मला नको ड्रेस असं म्हणते अस्मिता. असं कसं इट्स ओके मी जाणार आहे आणि माझ्या चॉईसचा नवीन ड्रेस तुझ्यासाठी घेऊन येणार असं म्हणतो सचिन. आणि मग तो ड्रेस घालूनच तू पूजा करायची असं म्हणतो सचिन. ठीक आहे तेवढा आग्रह करत असशील तर मी घाले नवीन ड्रेस असं म्हणते आता इथे अस्मिता. नाश्ता करून घे ना असं म्हणते आता इथे ती. हो असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे नाश्ता करायला येतो तो आणि खुश होतो खूप. तर आता तो नाश्ता ठेवतो बाजूला.
सॉरी अस्मी असं म्हणतो आता इथे सचिन खाली बघत आणि त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. सॉरी असं म्हणतो आता इथे अस्मिता, काय झालं? तर आता सचिन म्हणतो अस्मी तुला तर सॉरी, मी तुला असं म्हटलं की मी तुझ्यासाठी नवीन ड्रेस घेऊन येतो, पण तुला तर माझी परिस्थिती माहितीच आहे असं म्हणतो आता इथे सचिन. एक एक मिनिट असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे बघा प्रेक्षक अस्मिता जाते तिथून. बहुतेक आता पैसे पण लुटणार सचिन अस्मिता काढून बघा प्रेक्षक हो. तर आता ती आपली बॅग घेऊन येते आणि त्याच्यामध्ये पैसे असतात. तर आता ती आपलं क्रेडिट कार्ड देते त्याला. हे घे असं म्हणते अस्मिता, घे घे असं म्हणते आता इथे अस्मिता. जेवढे हा पैसे हवे तेवढे काढून घे असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता क्रेडिट कार्ड घेतो सचिन आणि एक गोष्ट लक्षात ठेव असं म्हणते आता इथे अस्मिता, माझ्याकडून पैसे घेतलेस ना याचा कधीच गिल्ट घ्यायचा नाही असं म्हणते आता इथे अस्मिता, कारण जे माझं आहे ते तुझं पण आहे ना असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे ती मिठी मारते बघा प्रेक्षक सचिनला. थँक्यू अस्मिस म्हणतो आता इथे सचिन. तर आता सचिन म्हणतो मी आता गेलो आणि आता येतो, मीच ब्युटिफुल असं म्हणतो तो. तर आता इथे नाश्ता असं म्हणते तर इथे अस्मिता आणि हसते ती. तर आता इथे सायली बघा प्रेक्षक हो पुरण बनवत असते. तर आता इथे कल्पना वाट बघत असते कोणाची तरी. ह्याना मार्केटमध्ये कधी नव्हे तर आज मी सामानाला पाठवलंय, पण बघितलंस ना किती वेळ झाला अजून आलेच नाही तसं म्हणते आता इथे कल्पना. काळजी करू नका कल्पना वहिनी असं म्हणते सुमन. भाऊजी गेलेत ना त्यांच्यासोबत, ते कमी वेळा बाजारात जातात पण निवडून जिन्नस आणतात असं म्हणते आता इथे सुमन. चला प्रताप असं म्हणतो आता इथे रविराज. झालं सगळं सगळं सामान आणलेलं आहे असं म्हणतो इथे प्रताप. तुम्ही दिलेल्या यादीप्रमाणे सगळं सामान आणलेलं आहे असं म्हणतो रविराज. चेक करून घ्या असं म्हणतो तो. मी बघते असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता ती प्रतिमा चेक करायला आलीस बघा प्रेक्षक सगळं सामान. तर वीक दाखवलं प्रतिमाला खूप ह्या सगळ्या एपिसोडमध्ये. अरे वा असं म्हणून बघत असते ती. तेवढ्याच आता इथे प्रतिमाला चक्कर येते बघा प्रेक्षक हो. प्रतिमा अगं असं म्हणते आता इथे कल्पना वहिनी असं म्हणत सुमन येते आणि सायली पण येते. काय झालं असं म्हणतो आता इथे रविराज. पाणी घ्या असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पाणी पिते प्रतिमा. थांब मी अश्विनला बोलवतो असं म्हणतो आता इथे प्रताप. हा तर आता इथे अश्विनला बोलवायला जातो प्रताप. आधीपासूनच बरं वाटत नाही का हो असं म्हणते आता इथे सायली. नाही असं काही नाही, बरी आहे मी असं म्हणते आता इथे प्रतिमा. आजकाल थोडा थकवा जाणवतोय फक्त असं म्हणते आता इथे प्रतिमा. अश्विन म्हणत होता की थोडं चेकअप करून घेऊयात म्हणून असं म्हणतो आता इथे रविराज. मीच म्हणालो नको, होळी झाल्यानंतर करू, पण आता नको थांबायला, आपण लगेचच करून घेऊ असं म्हणतो आता इथे रविराज. चेकअप करणं एवढं काही झालेलं नाही असं म्हणते आता इथे प्रतिमा. आला आला अश्विन असं म्हणतो आता इथे रविराज. काय होतंय असं म्हणतो आता इथे अश्विन. काय नाही असं म्हणते ती. हा तिथे ठेव, हार्टबीट बघू असं म्हणतो आता इथे अश्विन. हार्टबीट चेक करत असतो आता इथे अश्विन. ठीक आहे असं म्हणतो तो. माझ्याकडे बघ असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता तिचे डोळे बघतोय तो. काय होतंय प्रतिमा आत्या, गरगरल्यास का वाटतंय का असं म्हणतो तो. हो थोडं असं म्हणतो आता इथे प्रतिमा. मला काही सिरियस तर वाटत नाही, पण मला असं वाटतंय आपण तेफर साईड उद्या ब्लड टेस्ट करून घ्या असं म्हणतो आता इथे अश्विन. उद्या कशाला, आजच करून घ्या असं म्हणतो रविराज. असं म्हणतात सगळे. बरं ठीक आहे, मी ब्लड सॅम्पल कलेक्ट करायला माणसाला बोलवतो असं म्हणतो आता इथे अश्विन. अहो सणाच्या दिवशी कुठे ब्लड टेस्ट वगैरे असं म्हणते प्रतिमा. मला फक्त थोडा थकवा जाणवतोय असं म्हणते प्रतिमा, आणि ब्लड टेस्ट करायचीच असेल तर उद्या करूया असं म्हणते प्रतिमा. बरं ठीक आहे मग असं म्हणतो आता रविराज. पण तू उगाच आज धावपळ करू नकोस तू असं म्हणतो आता इथे रविराज. तू आराम कर हा असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता आजचा एपिसोड संपतो बघा तरी काय काय ते. तर आता बघा प्रेक्षक होळी दहन चालू असतं आणि आता इथे सगळेजण एन्जॉय करत असतात. तर आता इथे तेवढ्यातच आग लागलेलं एक लाकूड असतं ते पडतं आणि ते आता बरोबर प्रतिमावर पडणार असतं बघा प्रेक्षक, आणि सगळे प्रतिमा प्रतिमा म्हणत असतात. तर आता इथे सायली जातेने वाचवते बघा प्रेक्षक प्रतिमाला. तर आता इथे अश्विन म्हणतो प्रतिमा त्याचं हेमोग्लोबिन डेंजरसली कमी झालं असं म्हणतो आता इथे अश्विन बघा प्रेक्षक हो. प्रतिमा त्याला ब्लड द्यावं लागेल असं म्हणतो आता इथे अश्विन. तन्वी देईल की असं म्हणतो आता रविराज. तिचा आणि प्रतिमाचा ओ निगेटिव्हच ब्लड ग्रुप आहे असं म्हणतो रविराज. तर आता तिथून पळून जाते तन्वी म्हणजेच प्रिया. आता हिचा फोन का स्विच ऑफ येतोय असं म्हणतो आता इथे अश्विन. हिचा आता बीपी ड्रॉप होतोय असं म्हणतो आता इथे अश्विन. सायली वहिनींचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच आहे हे कन्फर्म झालंय असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता बघा प्रेक्षक हो सायली ब्लड देते प्रतिमाला. तर प्रेक्षक वाचा रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.